हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर फिनॉल लेक्चर नंबर 2 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमीन. क्युमीन that is isopropyl benzene or its IUPAC name is 2-phenyl propane. कोणापासून आपण फिनॉल तयार करणार आहे म्हटलं? क्युमीन. क्युमीन म्हणजेच आयसोप्रोपिल बेन्झीन. बघा, CH3 CH3 याला लावलेला आहे बेन्झीन. दिस इज आयसोप्रोपिल बेन्झीन किंवा 1 2 3 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, त्यातल्या दुसऱ्या कार्बनला फिनिल, नाव झालं 2-phenyl प्रोपेन. तर क्युमीन पासून म्हणजे आयसोप्रोपिल बेन्झीन पासून म्हणजेच 2-phenyl प्रोपेन पासून आपल्याला कोणाला तयार करायचं आहे? फिनॉलला. ही जी मेथड आहे ही कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल म्हणून ओळखली जात असते. का बरं याला कमर्शियल मेथड म्हणतात ते सुद्धा आपण यामध्ये लक्षात घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज धिस मेथड? बघा काय केलं आहे, एअर किंवा ऑक्सिजन याला पास केला आपण क्युमीनमधून. क्युमीन घेतलेला आहे अल्कलाइन मीडियममध्ये म्हणजे सोडियम कार्बोनेट सोल्युशनमध्ये. ही एअर किंवा ऑक्सिजन क्युमीनमध्ये पास केली इन अल्कलाइन मीडियम ॲट 423 केल्व्हिन. कॅटलिस्ट वापरलेला आहे कोबाल्ट नॅफ्थेनिएट किंवा मॅग्नीज नॅफ्थेनिएट. आता वाक्यामध्ये कसं सांगता येईल? वेन एअर ऑर ऑक्सिजन इज पास थ्रू क्युमीन इन सोडियम कार्बोनेट सोल्युशन दॅट इज इन अल्कलाइन मीडियम ॲट 423 केल्व्हिन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट ऑर मॅग्नीज नॅफ्थेनिएट, देन हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन या ठिकाणी ॲडअप झाल्याचं दिसून येतं. या CH बॉन्डमध्ये ऑक्सिजन ॲड होतो आणि ऑक्सिजन ॲड होऊन हा जो CH आहे हा कन्वर्ट होतो COOH. बघा, COOH, पण कार्बोक्सिलिक ॲसिडचा C डबल बॉन्ड OOH नाही आहे, परऑक्साईडचा आहे. C सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH असा आपल्याला परऑक्साईड मिळाल्याचं दिसून येतं. या साईडला क्युमीन आहे, या साईडला हायड्रोजन आहे, म्हणून याचं नाव दिलं जातं क्युमीन हायड्रोपरऑक्साईड. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी आपण घेतलेला आहे क्युमीन. या क्युमीनला म्हटलं होतं आपण आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल बेन्झीन किंवा 2-phenyl प्रोपेन, 3 कार्बन दुसऱ्या कार्बनला फिनिल, 2-phenyl प्रोपेन आयसोप्रोपिल बेन्झीन क्युमीन. एअर ऑर ऑक्सिजन म्हणजे O2 कोणत्या मीडियममध्ये रिॲक्शन करणार आहे? अल्कलाइन मीडियम. म्हणजे काय घेतलं आहे? सोडियम कार्बोनेट सोल्युशन. किती टेम्परेचरला? 423 केल्व्हिनला. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? कोबाल्ट नॅफ्थेनिएट किंवा मॅग्नीज नॅफ्थेनिएट. याचा फॉर्म्युला तसा आपल्याला अभ्यासाला नाही, पण तुमच्यासमोर फॉर्म्युला दिलेला आहे. 2 बेन्झीन रिंग COO/2CO कोबाल्ट नॅफ्थेनिएट. कोबाल्टच्या ऐवजी मॅग्नीज घेतलं तर मॅग्नीज नॅफ्थेनिएट तो झालेला आहे. हा कॅटलिस्ट म्हणून आपण इथे वापरला आहे. ही मीडियम आहे अल्कलाइन मीडियम सोडियम कार्बोनेट सोल्युशन. वाक्यरचना बघा कशी करतोय. एअर ऑर ऑक्सिजन इज पास थ्रू क्युमीन इन अल्कलाइन मीडियम दॅट इज सोडियम कार्बोनेट सोल्युशन ॲट 423 केल्व्हिन, देन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थेनिएट ऑर मॅग्नीज नॅफ्थेनिएट, देन ऑक्सिजन इज ॲडेड इन टू CH बॉन्ड. या CH बॉन्डचं वैशिष्ट्य काय? हा हायड्रोजन टर्शरी हायड्रोजन आहे, त्यामुळे तो ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन मोठ्या प्रमाणावरती होणार. आणि जितक्या जास्त प्रमाणावरती याचं ऑक्सिडेशन होणार तितक्या जास्त प्रमाणामध्ये शेवटी प्रॉडक्ट आपल्याला मिळणार. ॲज क्युमीन कंटेन ॲक्टिव्ह टर्शरी हायड्रोजन ॲटम, ऑक्सिडेशन ऑफ क्युमीन टेक्स प्लेस टू लार्ज एक्सटेंट अँड ॲट द एंड वी गेट लार्ज अमाऊंट ऑफ फिनॉल. And as we get large amount of phenol, this is called as commercial method for the preparation of phenol. म्हणून ही कमर्शियल मेथड ठरते आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फिनॉल मिळाल्याचं दिसून येत आहे. काय बोललोय बघा आपण? क्युमीन आणि एअर ऑक्सिजन अल्कलाइन मीडियम 423 केल्व्हिन हा कॅटलिस्ट. ऑक्सिजन ॲड झाला टर्शरी हायड्रोजनच्या त्या ठिकाणी आणि मिळाला क्युमीन हायड्रोपरऑक्साईड. हा जो क्युमीन हायड्रोपरऑक्साईड आपल्याला मिळालेला आहे या क्युमीन हायड्रोपरऑक्साईडचं सेकंड स्टेपमध्ये होतं डिकम्पोजिशन. धिस क्युमीन हायड्रोपरऑक्साईड इज डिकम्पोज बाय डायल्यूट H2SO4 ॲट 333 केल्व्हिन. क्युमीन हायड्रोपरऑक्साईडचा बॉन्ड ब्रेक झाल्याचं दिसेल तुम्हाला, हा बाजूला पडल्याचं दिसेल बघा.
कोण बाजूला पडतोय, CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा बाजूला पडेल, हा OH फिनिल ग्रुपला लागेल, म्हणजे आपल्याला मिळेल फिनॉल आणि CH3 C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन हा बाय प्रॉडक्ट म्हणून मिळेल. म्हणजे आपल्याला मिळाला फिनॉल आणि ॲसिटोन हे प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. This phenol and acetone can be separated by fractional distillation. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने त्यांना सहजपणे सेपरेट केल्या जाऊ शकतं. पुढे जेवढा फिनॉल महत्त्वाचा आहे, इंडस्ट्रियली ॲसिटोन सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. मॅक्झिमम ठिकाणी ॲसिटोनला सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट असं म्हणण्याच्या ऐवजी दोन्हीही मेजर प्रॉडक्ट आहे, दोन्हीही इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे असं आपण म्हणू. म्हणून तर ही कमर्शियल मेथड आहे की इम्पॉर्टंट फिनॉल तर मिळतोच, पण त्यासोबत तेवढाच इम्पॉर्टंट ॲसिटोन पण मिळतो. दुसरा मुद्दा आपण काय सांगितला होता की या ठिकाणी ॲक्टिव्ह टर्शरी हायड्रोजन असल्यामुळे, बघा इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये ॲक्टिव्ह टर्शरी हायड्रोजन ॲटम असल्यामुळे क्युमिनचं ऑक्सिडेशन लवकर आणि जास्त होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फिनॉल मिळतो. मुद्दा क्रमांक 1. आणि अत्यंत महत्त्वाच्या फिनॉलसोबत, अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या फिनॉलसोबत तेवढाच महत्त्वाचा इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट ॲसिटोनसुद्धा आपल्याला मिळतो. म्हणून तर या मेथडला आपण नाव काय दिलं आहे, कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आता पूर्ण रिॲक्शन वाक्यामध्ये लक्षात घ्या. एअर ऑर ऑक्सिजन इज पास थ्रू क्युमिन taken in alkaline medium, that is in sodium carbonate solution at 423 Kelvin in presence of cobalt naphthenate or manganese naphthenate. Then oxygen is added into CH bond and we get cumene hydroperoxide. This cumene hydroperoxide get decomposed at 333 Kelvin by dilute H2SO4. Then we get phenol and equally important acetone. This phenol and acetone can be separated by fractional distillation. This is called as commercial method for the preparation of phenol. The important point is that why it is commercial method, because along with important phenol we get equally important acetone. Second point, due to presence of active tertiary hydrogen atom, क्युमिनचं ऑक्सिडेशन मोठ्या प्रमाणावरती आणि लवकर आणि मोठ्या प्रमाणावरती फिनॉल मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या प्रोसेसमध्ये लक्षात घ्यायचा आहे की अल्कलाइन मीडियममध्ये ही रिॲक्शन का कॅरी केली, सोडियम कार्बोनेट सोल्युशन वापरून पहिली स्टेप का कॅरी केली आहे. समजा नाही वापरला तर काय होईल, नाही वापरला तरीसुद्धा तुम्हाला क्युमिन हायड्रोपरॉक्साईड मिळाल्याचं दिसून येईल. पण हा जो क्युमिन हायड्रोपरॉक्साईड मिळाला इन द अब्सेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम ऑल्सो, त्याचं इमिजिएट त्या ठिकाणी डिकम्पोजिशन झाल्याचं दिसेल आणि ते काही व्यवस्थित डिकम्पोजिशन होणार नाही आणि त्यामुळे फिनॉलची अमाऊंट आपल्याला कमी मिळाल्याचं दिसेल. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम दिस क्युमिन हायड्रोपरॉक्साईड इज फॉर्म बट इट गेट डिकम्पोज रॅपिडली. ते अतिशय वेगाने आणि विस्कळीतपणे डिकम्पोज होतं आणि त्यामुळे ॲसिटोन आणि फिनॉल हे कमी प्रमाणामध्ये मिळतात. त्याला म्हटलं जातं प्रीमॅच्युअर डिकम्पोजिशन ऑफ क्युमिन हायड्रोपरॉक्साईड. If alkaline medium is not used, then also cumene hydroperoxide is formed, but that cumene hydroperoxide undergoes premature decomposition randomly and gives us phenol and acetone to less extent. हे आपल्याला अवॉइड करायचं होतं आणि हे अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण काय केलं, आपण अल्कलाइन मीडियम वापरली. त्याच्यामुळे काय होईल, क्युमिन हायड्रोपरॉक्साईड मिळेल पण त्याचं आपण ठरवल्याशिवाय डिकम्पोजिशन होणार नाही. मग तो क्युमिन हायड्रोपरॉक्साईड आपण घेतला, योग्य सिच्युएशन डेव्हलप केली 333 केल्व्हिनला, डायल्यूट H2SO4च्या मदतीने त्याचं डिकम्पोजिशन घडवलं. हे प्रॉपर डिकम्पोजिशन आपण घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती फिनॉल आणि ॲसिटोन मिळाल्याचं दिसतं. MCQ मध्ये विचारतात व्हाय अल्कलाइन मीडियम इज यूज इन दिस रिॲक्शन. मग त्याचं उत्तर असेल अल्कलाइन मीडियम इज यूज टू प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर डिकम्पोजिशन ऑफ सेन्सिटिव्ह हायड्रोपरॉक्साईड. या सेन्सिटिव्ह हायड्रोपरॉक्साईडचं स्वतःहून विस्कळीतपणे डिकम्पोजिशन होऊ नये आणि आपल्याला फिनॉल आणि ॲसिटोन कमी प्रमाणात मिळू नये म्हणून अल्कलाइन मीडियममध्ये ही रिॲक्शन करा. म्हणजे क्युमिन हायड्रोपरॉक्साईड प्रोटेक्टेड राहील, स्वतःहून त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. ते डिकम्पोजिशन आपण घडवून आणू शकतो आपल्या
मर्जीनुसार आपल्या कंडिशननुसार आपण 333 केल्विनला डायल्यूट H2SO4च्या मदतीने ते योग्य पद्धतीने डिकम्पोजिशन घडवून आणलं आणि लार्ज अमाऊंट ऑफ फिनॉल आणि ॲसिटोन आपल्याला मिळालेला आहे. तर दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमीन. इथे 2 MCQ लक्षात घ्या. का बरं मोठ्या प्रमाणावरती फिनॉल मिळतो? कारण ॲक्टिव्ह टर्शरी हायड्रोजन ॲटम असल्यामुळे लवकर ऑक्सिडेशन होतं, सहजपणे ऑक्सिडेशन होतं, म्हणून मोठ्या प्रमाणावर फिनॉल मिळतो. दुसरं, अल्कलाइन मीडियम का वापरली? टू प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर डिकम्पोजिशन ऑफ सेन्सिटिव्ह हायड्रोपरऑक्साईड. कोबाल्ट मॅग्नीज नॅफ्थेनिएटचा फॉर्म्युला सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती करता म्हणून दिलेला आहे. आणि याला कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल असं आपण म्हणत असतो. क्युमिनला 3 नावं दिले आपण. क्युमिन स्वतः एक, आयसोप्रोपिल बेन्झिन आणि 2 फिनिल प्रोपेन. दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन, दॅट इज कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. Now the preparation of phenol from aniline by diazotization reaction. आता आपण फिनॉलची लास्ट प्रिपरेशन या ठिकाणी बघणार आहोत आणि फिनॉलला आपण तयार करणार आहोत ते ॲनिलीनपासून, म्हणजे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईनपासून, आणि रिॲक्शनचं नाव आहे डायझोटायझेशन रिॲक्शन. मग काय ही रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेऊ. यामध्ये काय असतं बघा की ॲनिलीन जो आहे, दिस ॲनिलीन इज ट्रीटेड विथ सोडियम नायट्राइट अँड HCl. ॲनिलीनची रिॲक्शन ॲक्च्युली आपण सोडियम नायट्राइट म्हणजे NaNO2 आणि HCl यांच्यासोबत आपण करतो. पण ज्या वेळेला या तिघांचं मिक्सचर आपण घेतो तेव्हा पहिले सोडियम नायट्राइट आणि HCl एकमेकाशी आपापसात रिॲक्ट होतात आणि या ठिकाणी आपल्याला मिळत असतो HNO2, दॅट इज नायट्रस ॲसिड, आणि बाय प्रॉडक्ट पडतो HCl. सोडियम नायट्राइट रिॲक्ट्स विथ HCl टू गिव्ह नायट्रस ॲसिड अलॉंग विथ NaCl. This nitrous acid in presence of HCl reacts with aniline which is primary aromatic amine. या प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन म्हणजे ॲनिलीन सोबत इथे आपल्याला नायट्रस ॲसिड रिॲक्ट झाल्याचं दिसतं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? HClच्या. बट धिस रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट अ लो टेम्परेचर ऑफ 273 to 278 Kelvin. That is below 5 degrees Celsius. That is in ice cold condition. Then we get benzene diazonium chloride. What we get? Benzene diazonium chloride. पुन्हा ऐका. Aniline, which is a primary aromatic amine, reacts with a nitrous acid in presence of HCl at a temperature of 273 to 278 Kelvin, that is below 5 degrees Celsius, that is in ice cold condition, and we get benzene diazonium chloride. This is called as diazotization reaction. Now what is diazotization reaction? It is the reaction which involve replacement of NH2 group of primary aromatic amine by diazonium group or diazonium chloride group. बघा डेफिनेशन दिली आहे. What is diazotization reaction? Replacement of amino group. Replacement of amino group कोणाचा? Primary aromatic amine by diazonium chloride group. डेफिनेशन रिॲक्शन वरनं तयार करता येते का बघू आपण. डायझोटायझेशन रिॲक्शन इज द प्रोसेस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ NH2 ग्रुप दॅट इज अमायनो ग्रुप ऑफ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन बाय डायझोनियम क्लोराइड ग्रुप दॅट इज कॉल्ड एज डायझोटायझेशन रिॲक्शन. Thus we get benzene diazonium chloride. This benzene diazonium chloride is warmed with a dilute H2SO4. Then we get phenol with the liberation of nitrogen gas. पूर्ण ऐका. सगळ्यात पहिले ॲनिलीन घेतला, सोडियम नायट्राइट घेतला, HCl घेतला, तिघांचं मिक्सचर घेतलं होतं आणि रिॲक्शन करायला सुरुवात केली. पण पहिले कोणते दोघं रिॲक्ट झाले? सोडियम नायट्राइट HCl. काय तयार केलं त्यांनी? नायट्रस ॲसिड. तो नायट्रस ॲसिड नंतर ॲनिलीन सोबत रिॲक्ट होतो कोणाच्या प्रेझेन्समध्ये? HClच्या. या कंडिशनमध्ये बिलो 5 डिग्री सेल्सिअसला आणि आपल्याला मिळतो बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. या प्रोसेसला आपण डायझोटायझेशन रिॲक्शन म्हटलं. काय होतं डायझोटायझेशन रिॲक्शनमध्ये? अमायनो ग्रुप कोणाचा?
प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईनचा रिप्लेस होणार. कोण करणार त्याला रिप्लेस? डायझोनियम क्लोराईड ग्रुप. त्याला म्हणायचं डायझोटायझेशन रिॲक्शन. मग हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला वॉर्म केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये? डायल्यूट H2SO4 म्हणजे वॉटरसोबत रिॲक्शन होते कारण डायल्यूट H2SO4 घेतलाय. आपल्याला मिळतो फिनॉल आणि N2 गॅस, नायट्रोजन गॅस हा लिबरेट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ फिनॉल from aniline and by diazotization reaction. Now about the physical properties of phenol. फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या. पहिली, फिनॉल हा कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कलरलेस आहे आणि क्रिस्टलाइन सॉलिड आहे. दुसरा, त्याला एक विशिष्टपूर्ण असा वास आहे, कॅरेक्टरिस्टिक स्मेल, ज्याला फिनॉलिक ऑर्डर असं म्हटलं जातं. लो मेल्टिंग पॉइंट आहे 315 केल्व्हिन, पण हाय बॉइलिंग पॉइंट आहे 455 केल्व्हिन. आणि हाय बॉइलिंग पॉइंट असण्यामागचं कारण आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विदिन देमसेल्फ. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लो मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, आणि हाय बॉइलिंग पॉइंट ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. Phenols are sparingly soluble in water as they can form hydrogen bonding with water, but they are completely soluble in alcohol and ether. अर्थात असं दिसून आलेलं आहे की हा जो फिनॉल ज्याला आपण म्हटलं स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर आहे ते रूम टेम्परेचरला आहे. ॲट रूम टेम्परेचर फिनॉल इज मॉडरेटली सोल्युबल इन वॉटर, बट अबाव 338.8 Kelvin, it is found that phenol is also completely soluble in water. Phenol is also completely soluble in water. काय सांगितलंय पहा? स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर ॲट रूम टेम्परेचर, ज्याला आपण मॉडरेटली सोल्युबल म्हटलंय कारण तो वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतोय. पण अल्कोहोल आणि इथरमध्ये मात्र तो कम्प्लिटली सोल्युबल आहे. अर्थात वॉटरमध्येच तो अबाउट 333.8 केल्व्हिनला सुद्धा कम्प्लिटली सोल्युबल असल्याचं दिसून आलेलं आहे. फिनॉल ॲक्ट्स ॲज अ वीक ॲसिड. फिनॉलचं ॲसिडिक नेचर अतिशय वीक आहे. आपण एक ॲसिडिक नेचर ऑर्डर दिली आहे बघा. कार्बोनिक ॲसिड दॅट इज H2CO3, इट इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन फिनॉल अँड फिनॉल इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्कोहोल. दिस इज द ॲसिडिक नेचर ऑर्डर. Phenol when exposed to air and light gives reddish pink coloration due to oxidation. फिनॉल जर का एअर आणि लाईटच्या संपर्कामध्ये आला तर त्याचं लगेच ऑक्सिडेशन होतं आणि फिनॉलचं कन्व्हर्शन फिनोक्युनॉनमध्ये होतं. पुढे आपल्याला प्रिपरेशन बघायचं आहे. रिॲक्शन्स ऑफ फिनॉलमध्ये ही रिॲक्शन येईल आपल्याला. काय म्हणतोय? फिनॉल व्हेन एक्सपोज्ड टू एअर अँड लाईट इट अंडरगोज ऑक्सिडेशन and it forms reddish pink coloration, and this reddish pink coloration is due to formation of phenoquinone. मग हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. and that's why phenol is kept in airtight reddish brown bottle to avoid the contact with air and light. तुम्हाला प्रश्न विचारतात why phenol is kept in airtight reddish brown bottle. If phenol came in contact with air and light, it undergoes oxidation and it forms phenoquinone. Then the colorless phenol becomes reddish pink. To avoid this, phenol is kept in airtight reddish brown bottle. Airtight reddish brown bottle मध्ये फिनॉल ठेवण्यामागे अजून एक कारण आहे. फिनॉल इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. हायग्रोस्कोपिक जलाकर्षक, पाण्याला आकर्षित करून घेणारा. हा फिनॉल जर का उघड्यावर ठेवला तर हा लगेच हवेतलं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो आणि स्वतः त्यामध्ये डिझॉल्व होतो आणि लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे जो तुम्हाला आपण शब्दप्रयोग वापरतोय कलरलेस फिनॉल, जर का एक्सपोज्ड टू एअर लाईट झालेला फिनॉल असेल तर कलरलेस दिसणार नाही, तुम्हाला रेडिश पिंक दिसेल. आपण म्हणतोय फिनॉल हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, पण हवेच्या संपर्कात आला असेल, मॉइश्चरच्या संपर्कात आला असेल तर तो लिक्विड फिनॉल दिसेल. त्यामुळे बरेचदा कन्फ्युजन होतं की अरे फिनॉल तर आपल्याला शिकवताना सरांनी सांगितलं कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे, लॅबॉरेटरीमध्ये तर रेडिश पिंक लिक्विड दिसत आहे. त्याच्यामागचं कारण त्याचं ऑक्सिडेशन झालं म्हणून रेडिश पिंक आहे. त्यांनी तो हायग्रोस्कोपिक आहे, त्यांनी मॉइश्चरला ॲब्सॉर्ब केलं म्हणून तो लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला दिसतोय. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षामध्ये असू द्या. पुढे आपण सांगितलंय तो हायग्रोस्कोपिक आहे, वॉटर अट्रॅक्टिंग आहे, जलाकर्षक आहे.
तो टॉक्सिक आहे, पॉयझनस आहे. इट इज करोसिव्ह टू स्किन, इरिटेशन टू द स्किन अँड कॉझेस ब्लिस्टर्स ऑन इट. त्याच्यावरती पुरळ लालसर पट्टे असे निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. दॅट इज कॉल्ड एज ब्लिस्टर. करोसिव्ह टू स्किन आहे, टॉक्सिक आहे, हायग्रोस्कोपिक आहे, वजलाकर्षक आहे. या वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण इथे फिनॉलच्या दिलेल्या आहेत. वारंवार वाचा, आपोआप त्या प्रॉपर्टीज लक्षामध्ये राहतील. थेरॉटिकल पार्ट आहे हा. नाव अबाउट युजेस ऑफ फिनॉल. फिनॉलचे युजेस आपल्याला बघायचे आहेत. फिनॉल इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड पासून एक पॉलिमर तयार करतात, त्याला फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर किंवा बॅकेलाइट असं म्हटलं जाऊ शकतं. बॅकेलाइट पॉलिमर इम्पॉर्टंट पॉलिमर आहे. इट इज ऑल्सो यूज इन द प्रिपरेशन ऑफ व्हेरी पॉप्युलर इंडिकेटर फिनॉफ्थिलीन, as well as it is used in the preparation of Dettol, which is antiseptic. It is used in the preparation of drugs like aspirin, Salol. It is used in the preparation of weed killer, तणनाशक. शेतामध्ये वापरलं जातं. काय नाव आहे त्या weed killerचं? 2,4-dichlorophenoxyacetic acid. It is used in the preparation of picric acid, that is 2,4,6-trinitrophenol, which is explosive. It is used as an antiseptic and disinfectant. Antiseptic आणि disinfectant म्हणून याचा उपयोग होतो. As well as it is used in the preparation of oil of wintergreen. It is used in Iodex. Iodexची बॉटल बघा, बारीक अक्षरात त्याच्यावरती ऑइल ऑफ विंटरग्रीन लिहिलंय. ऑइल ऑफ विंटरग्रीन याला स्वीट स्मेल असतो. हा जो ऑइल ऑफ विंटरग्रीन आहे केमिकली कोण आहे? हा मिथिल सॅलिसिलेट एस्टर आहे. हा मिथिल सॅलिसिलेट. बेन्झिन रिंगला OH आणि COOH जर का असेल तर सॅलिसिलिक ॲसिड आहे, आणि त्यातला H काढून CH3 ठेवला म्हणजे एस्टर झाला मिथिल सॅलिसिलेट. काय दिलेत बघा. पहिलं फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर बॅकेलाइट तयार केलं, फिनॉफ्थिलीन तयार केलं, डेटॉल, ॲस्पिरिन, वीड किलर 2,4-डायक्लोरोफिनॉक्झिॲसिटिक ॲसिड, पिक्रिक ॲसिड जे एक्सप्लोजिव्ह आहे, अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून वापरलं जातं, ऑइल ऑफ विंटरग्रीन म्हणजे मिथिल सॅलिसिलेट जे आयोडेक्समध्ये वापरलं जातं ते सुद्धा आपण फिनॉलपासून तयार करू शकतो. तर ऑल दिस इज अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल अँड युजेस ऑफ फिनॉल. थँक्यू.